हाय सागर. मला हॅलो. कन्फ्युजन आहे. मला हेअर स्पा मध्ये आणि नॅनोप्लास्टिया मध्ये फरक जाणून घ्यायचे. मला सांगाल का? हो, हेअर स्पा आणि नॅनोप्लास्टिया मध्ये काय फरक आहे? हा. ठीक आहे, सांगतो, ये ना. हा, हेअर स्पा मध्ये आणि नॅनोप्लास्टिया मध्ये डिफरन्स काय आहे? तर हेअर स्पा आपल्याला काय देतं? सॉफ्ट, शायनी, ग्लॉसी हेअर देतं. ठीक आहे. हेअर स्पा मध्ये आपल्याला मसाज मिळतो, स्काल्प रिलॅक्सेशन होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होतं. ठीक आहे. म्हणजे हेअर स्पा मध्ये बेसिकली आपल्याला काय मिळतं? प्युरिफाय, ट्रीट अँड रिफ्रेश. या 3 गोष्टी आपल्याला हेअर स्पा मध्ये मिळतात. हेअर स्पा केला तर 4 ते 5 वॉश पर्यंत राहतात आणि कुठला जर साधावाला केला असेल तर 2-3 वॉश मध्ये पण तो निघून जातो. आता ते मॅटर करतं की तुम्ही कुठला शॅम्पू यूज करता. प्युरिफाईंग शॅम्पू वापरताय की तुमच्या हेअरच्या अकॉर्डिंग तुम्ही शॅम्पू चॉईस केला. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की नॅनोप्लास्टिया डिफरंट टॉपिक आहे. नॅनोप्लास्टिया आणि हेअर स्पा मध्ये खूप फरक आहे. म्हणजे जसं की हेअर स्पा मध्ये तुमचं टेक्स्चर चेंज होत नाहीये, पण नॅनोप्लास्टिया मध्ये तुमचं टेक्स्चर चेंज होणार आहे. तुमचं फ्रीज कंट्रोल होणार आहे, टेक्स्चर चेंज होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्मूथ आणि शायनी ग्लॉसी हेअर पण मिळणार आहे. ठीक आहे. नॅनोप्लास्टिया खूप टाईपचे असतात. त्याच्यामध्ये चांगलं तुम्ही प्रोफेशनल प्रोडक्ट निवडा, जेणेकरून तुमचे हेअर हेल्दी आणि चांगले राहतील. त्याचं लॉंग लास्टिंग 6 ते 8 महिन्यापर्यंत राहतं. चांगल्या ब्रँडचं केलं ते 8 महिन्यापर्यंत राहू शकतं, डिपेंडिंग ऑन हेअर पोरोसिटी लेवल आणि हेल्दी. ठीक आहे. जेव्हा पण तुम्हाला नॅनोप्लास्टिया करायचं असेल, हेअर स्पा करायचं असेल, तर प्लीज तुम्ही तो ब्रँड आणि त्याचे इंग्रेडियंट्स चांगल्या प्रकारे बघून घ्या. ठीक आहे. आता समजलं तुम्हाला? समजलं. ठीक आहे. थँक्यू.